मित्रांनो, कोकणातील मंदिरे मला खूप आवडतात. कारण ही फक्त मंदिरे नसून तो एक जपून ठेवलेला जुना ठेवा आहे. ती बघणं आणि अनुभवणं हे खरंच सुख आहे. आज अशीच कोकणातील जुन्या नव्या बांधणीची दोन सुंदर मंदिरं तुम्हाला दाखवणार आहे. तर यातील पहिलं मंदिर आहे ते कराडेश्वराचं. गणपतीपुळ्यापासून 24 किलोमीटरवर असणारं हे मंदिर. सुरुवातीलाच ही कमान आणि खाली जाणाऱ्या पायऱ्या आपल्याला या मंदिर परिसरात घेऊन येतात. मंदिराचे छत हे 2 टप्प्यात कौलारू पद्धतीचे आहे. मंदिराच्या चारही बाजूला व्हेंटिलेशनसाठीची खूप भारी पद्धत दिसते. ती म्हणजे या पट्ट्या लावून केलेली भिंत. सभामंडप लाकडी असून आत गाभाऱ्यात शिवलिंग आहे. मंदिराच्या आवारात गणपतीचे पण एक मंदिर दिसते. मंदिराच्या समोरच ही 1970 साली बांधलेली दीपमाळ दिसते. या मंदिराच्या बाजूनेच या पायऱ्यांवरून खाली गेल्यावर एका गायमुखातून वाहणारी धारा दिसते. या ठिकाणावरून समुद्राचा खूप सुंदर व्ह्यू दिसतो. समुद्रात पळणाऱ्या बोटी इथून बघायला मिळतात. या भागात खूप दगड आहेत. इथं बसून एक क्वालिटी संध्याकाळ आपण इथं घालवू शकतो. या कराटेश्वर मंदिरापासून 9 किलोमीटर अंतरावरती हे अजून एक सुंदर असे जय विनायक गणेश मंदिर आहे. 2013 मध्ये जिंदाल ग्रुपने याची उभारणी केलेली आहे. मंदिर परिसरात प्रवेश करताच खूप सुंदर गार्डनिंग एरिया बघायला मिळतो. संपूर्ण मंदिर हे चिऱ्यात बनवलेलं असून वास्तुकलेचा खूपच सुंदर नमुना आहे. सभामंडप हा लाकडी असून आकाराने खूप मोठा आहे. गणेशाची खूप प्रसन्न मूर्ती गाभाऱ्यात दिसते. तर रत्नागिरीला आलात तर या कराटेश्वर आणि जय विनायक गणेश मंदिरला जरूर भेट करा.